जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू मात्र फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तटवला जातोय. चेंडू सीमारेषा पार जातोय. येतात धावा 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. बाबू आपल्या अनोख्या शैलीने आमच्याकडे वळतात आणि एक चांगली खूण आम्हाला सांगतात की चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि धावा आल्या 4. पहिल्या चेंडूवर फलंदाज तुषार याच्या बॅटतून 4 धावा येत आहेत. पहिलं षटक आणि शेवटचं षटक हे क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक सागरच्या माध्यमातून. चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रेल्वे स्टेशनला सलामी देणारा स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या सीमारेषा बाहेर. बिग 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 षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनी धावफलक मात्र जोराची मुसंडी घेतोय आणि धावफलक सिरा होतोय तो 15 या अंकावर. आपण जर जाखमाता क्रिकेट संघ कोणतरीचा विचार केला ना तर एक शिस्तबद्ध संघ म्हणून नेहमीच त्यांचा. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. मला वाटते तो जर प्रेक्षक असेल खैराट संघाचा. चला कॅप घेऊन जायचे आपण. पहिलाच एक भाग्यवान विजेता नक्कीच या स्पर्धेतून पहिलाच भाग्यवान विजेता. त्याच्याकडे कॅप आहे मात्र त्याला डबल कॅप मिळेल. चला या धावत या आणि मान्यवरांचे शुभ असते त्याचा आपण इथे गौरव करू. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा चेंडू मात्र धावसंख्या 21. आपण पाहूया हा फलंदाज ज्याचं नाव आहे तुषार हा षटकारांची हॅट्रिक करतोय का. कारण नेहमीच आपण पाहतोय कोणतरी संघाकडून तुषार आहे भरपूर हुशार आणि तो आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतो पाहूया. तिसरा षटकार येतोय का. आणि हो येतोय 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 आलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहे 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा 7 षटकार षटकार षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि मला वाटतं हा पहिलाच फलंदाज असेल सकाळपासून ज्यांनी षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी केलेली आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मित्रांनो की हा जो संघ आहे ना तो तळा तालुक्यात बऱ्याच वेळेस विजेता उपविजेता आणि शिस्तबद्धतेचं बरीच त्यांना पारितोषिक मिळेल. जर आपण तोकाटे संघाचा विचार केला तोकाटे संघ सुद्धा तसाच संघ आहे. तोकाटे संघाने सुद्धा अजूनपर्यंत देवा सांगतो आम्हाला शिस्तबद्ध नाही मात्र आम्ही पहिला क्रमांक दुसरा मिळवला आहे. पण आज मला वाटतंय आज रेकॉर्ड मोडणार आहे. कारण काय सर मी सांगतो या चेंडू नंतर रेकॉर्ड तुम्हाला. चला गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आपण चेंडू पडताना बोलायचं नाहीये. यावेळेस सुद्धा चेंडू उंच आहे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्यात आवाक्या बाहेर आहे. मात्र 2 लागोपाठ 3 षटकाराच्या नंतर तुषारच्या बॅटीतून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी देवा मोरे असं म्हणेन की आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा कॉमेंट्री केली आपल्या असोसिएशनची तेव्हा जो आयोजन करणारा संघ आहे ना कधीच विजेता झाला नाही. मात्र आज रेकॉर्ड हा मोडेल असं मला वाटतंय. कारण तोकाटे संघ 3 बक्षिसातला कुठला तरी एक बक्षीस मिळवणार अशी मला आशा वाटते आणि मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊ इच्छितो. हा मी बघितलंय कुठल्याच संघाने आयोजक असताना अगदी नंबर नाही मारला पण आज तसं होईल कदाचित. कदाचित म्हणतोय मी काय मी भविष्यवाणी करणारा माणूस नाही आहे किंवा मी ज्योतिषी नाही आहे. परंतु एक माझा अंदाज आहे तोकाटे संघाची जर आपण स्थिती पाहिली ना तर हा संघ चांगल्या पोझिशनला आहे आज. हा आणि इथे भरपूर बक्षिसांची लयलूट आहे या स्पर्धेसाठी. आणि हो याच्यानंतर आपण केशवदादा आपले लोखंडे ह्या TTCचे फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष माजी यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो बॅनरवर. त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली इथे अर्पण केलेली आहे. हां या मैदानामध्ये पहिल्यांदाच आणि उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक इथे आहे मात्र हो 2 क्षेत्ररक्षक होते आणि थोडासा कॉलिंग चुकलेला आहे. मात्र धावबाद होतोय या ठिकाणी धावबाद होतोय फलंदाज. धाव मात्र एकच मिळेल कारण दुसरी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती 2 बाद धावा होत आहेत. एकूण 32 धावा. प्रमोद बाद झालेले आहेत. 1 धाव मात्र झाली आहे.
दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय, धावबाद दुसरा धक्का बसतोय या ठिकाणी जाखमदा क्रिकेट संघ कोणतरे संघाला, आणि आपण पाहतोय तर मालाडे संघ म्हणजे द्रोणागिरी क्रिकेट संघ मालाडे या संघाला आणखी एक सफलता मिळते. आपण जर पाहिलं तर मालाडे संघाच्या संघनायकाने आपल्याला बाईट देताना म्हटलं की ह्या वर्षातली पहिली यूट्यूब लाईव्ह त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती विरार येथे. वाह क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो इथे सीमारेषा पार, धावा येत आहे 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती कोणतरी क्रिकेट संघाकडून, आणि चौकार आणि षटकारांची लयलूट. पंच आम्हाला बाबू सांगतायत की हे षटक संपलेलं आहे. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती होते ती 38 धावा, याचा अर्थ प्रति षटकाला देवा 19 धावांची सरासरी ते आलेली आहे, आणि ही सरासरी मात्र अतिशय आपण चांगली म्हणू शकतो. षटक क्रमांक 3 सुरू आहे, याच्यानंतर आणखी एक षटक असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या सीमारेषा बाहेर जातोय, धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी नक्कीच तुषारच्या बॅटीतून आतापर्यंत त्याने 11 चेंडू खेळलेत आणि 40 धावा केल्या आहेत, आणि पहिलंच वैयक्तिक हाफ सेंचुरी जर येते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. हा, हे वाचून दाखवतो. साई कृपा क्रिकेट संघ गिरणे, आणि इथे मात्र उंच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांनी नाही मिळणार, नाही मिळणार. 49 धावा झाल्यात. तुषारच्या बॅटीतून या ठिकाणी 5 आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळते. आर्यन पहिल्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा इथे चेंडू जातोय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र थोडासा पहा जरा क्षेत्ररक्षकाला पाणी पाणी घेऊन त्वरित जायचंय. पाण्याची पूर्तता का. 50 धावा झाल्या. चला तुषारसाठी टाळ्या वाजवूया मित्रांनो, टाळ्या वाजवायला काही हरकत नाही, टाळ्या वाजवायला काही खर्च होत नाही. आणि या ठिकाणी अर्धशतक झालेलं आहे तुषारचं वैयक्तिक. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येते 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. षटकारांची आतिषबाजी आपल्याला तुषारच्या बॅटीतून पाहायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मी तर या ठिकाणी असं म्हणेन भालचंद्र सावंत यांच्याकडून तुषारसाठी, तुषारच्या बॅटिंगसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चेंडू इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. 1 धाव पूर्ण करतोय तुषार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि दुसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केली आहे. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावसंख्या होते ती 74 धावा. वा, काय गोलंदाजी आणि फलंदाजी इथे चालले. आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर एक पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा, आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. यावेळेस मात्र वा हेलिकॉप्टर मात्र तो लँड होतोय